guys, we are back with 2025. 2026 है. 2025 रिकॉल कर रहे हैं हम वापस गेड़ी मारेंगे. हाय फ्रेंड्स, सो सी माय फेस. मी अशी झोपली आहे. सो गुड मॉर्निंग गाईज. आज मला भरपूर काम आहेत. सो मी खूप कमी टाईममध्ये भरपूर कामं करायचा टास्क हातामध्ये घेतलाय. सो लेट्स सी की मला ते जमतंय का. प्रथमेशला चहा आणि नाश्ता सकाळी बनवून देते, तो बनवून घेतला. त्यानंतर घर साफसफाई करून घेतली तो गेल्यानंतर. स्वतः जरा चहा प्यायली आणि मग तयारी करून निघाली. आणि आज आपण शॉपिंग आणि ऑफिस असं दोन्ही करणार आहोत. सो आपण रिक्षाने ट्रॅव्हल करत करत पोचलो घरी. सो मला प्रथमेश भेटला आहे आणि आता माझी ही पोरगी मला कितीतरी दिवसानंतर भेटली आणि आय लव्ह यू सो मच. आणि त्यानंतर मी घरामधले जे काय बनवलं ते सगळं टेस्ट करून घेतलं. आणि मी जाताना तसं तिला कळलं की मी परत चालली आहे. तिची उदासी बघा. आय लव्ह यू बेबी. त्यानंतर मी माझी धन्नो घेतली आणि पूर्ण सगळ्या या मोर्चामधनं ती रस्ता काढत काढत मला रुबीन भेटला. रुबीनला पिक केलं आणि रुबीनला सुद्धा माझ्याबरोबर शॉपिंगला यायचं होतं. तर म्हटलं एक पार्टनर असेल तर खूप बरं पडेल. सो तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर प्रोडक्ट्सचं मी शॉपिंग केलं आहे आणि पूर्ण एक्झिबिशन पूर्ण ठाणा फिरलं. पण मला जे हवं होतं त्या गोष्टी मिळाल्याच नाही शेवटपर्यंत. त्यानंतर आय डिसायडेड की एक मला असं एक स्टॉल मिळाला जिकडे मला ॲट लास्ट जी हवी होती तशी साडी मिळाली. त्यानंतर पाणीपुरी तो बनताय बॉस. ठाण्याला आलो तर पाणीपुरी तर पाहिजे. आणि पप्पा आणि मी थोडंसं काम करून घेतलं आणि त्यानंतर माझी जायची वेळ आली. शी डेझी मला परत तिथे पण भेटायला आलेली. हा आनंद फक्त ऐरोलीच्या घरापर्यंत होता, पण खारघरच्या घरामध्ये मला ट्रेनने जायचं आहे. आणि ट्रेनला ज्या स्टेशनला मी माझ्या नवऱ्याची वाट बघते आणि जेव्हा तो मला पिक करायला येतो ना, त्याचा चेहरा बघून आहे ना अख्खा दिवस असं वाटतं की पूर्ण सगळ्या त्या गोष्टी तिकडे आणि मी इकडे आणि एक वेगळाच रिलॅक्सेशन मिळतं. सो आम्ही दोघं थकलो आहे. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच ब्लॉग्स मला रोज मिळत राहतील. तोवर बाय गाईज.